हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आज आपण दे वॉन्ट पासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकणार आहोत। दे हे थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउन आहे। दे वॉन्ट त्यांना पाहिजे। दे वॉन्ट परमिशन त्यांना परमिशन पाहिजे किंवा त्यांना परवानगी पाहिजे। दे वॉन्ट ॲन आन्सर त्यांना उत्तर पाहिजे। दे वॉन्ट सपोर्ट दे वॉन्ट सपोर्ट त्यांना पाठिंबा पाहिजे। दे वॉन्ट माय हेल्प त्यांना माझी मदत पाहिजे। आता आपण दे या प्रोनाउन ऐवजी प्लुरल नाउनचा यूज करून सेंटेन्सेस बनवून पाहूयात। टीचर्स वॉन्ट सॅलरी टीचर्स वॉन्ट सॅलरी शिक्षकांना पगार पाहिजे। डॉक्टर्स वॉन्ट पेशंट्स डॉक्टर्स वॉन्ट पेशंट्स डॉक्टरांना पेशंट्स पाहिजेत किंवा डॉक्टरांना रुग्ण पाहिजेत। पीपल वॉन्ट रिस्पॉन्सिबल लीडर पीपल वॉन्ट रिस्पॉन्सिबल लीडर लोकांना जबाबदार नेता पाहिजे। कॅन्डिडेट्स वॉन्ट वॅकन्सी कॅन्डिडेट्स वॉन्ट वॅकन्सी उमेदवारांना रिक्त जागा पाहिजेत। अशा पद्धतीने दे वॉन्टचा वापर करायचा आणि त्यापासून सेंटेन्स फॉर्मेशन करून पाहायचे। या दे वॉन्टचा वापर करून आपण बेसिक लँग्वेज शिकू शकतो। पुन्हा एकदा आपण या सेंटेन्सची प्रॅक्टिस करूया। दे वॉन्ट परमिशन त्यांना परवानगी पाहिजे। दे वॉन्ट ॲन आन्सर त्यांना उत्तर पाहिजे। दे वॉन्ट सपोर्ट त्यांना पाठिंबा पाहिजे। दे वॉन्ट माय हेल्प त्यांना माझी मदत पाहिजे। टीचर्स वॉन्ट सॅलरी शिक्षकांना पगार पाहिजे। डॉक्टर्स वॉन्ट पेशंट्स डॉक्टरांना रुग्ण पाहिजे। पीपल वॉन्ट रिस्पॉन्सिबल लीडर लोकांना जबाबदार नेता पाहिजे। कॅन्डिडेट्स वॉन्ट वॅकन्सी उमेदवारांना रिक्त जागा पाहिजेत। अशा प्रकारे दे वॉन्टचा वापर करून आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन करायचे आहेत आणि या सेंटेन्सेसचा वापर आपल्याला इंग्लिश बोलताना सुद्धा करायचा आहे। दे वॉन्टपासून आणखी काही सेंटेन्सेस आपण तयार करून पाहूयात। दे वॉन्ट लंच दे वॉन्ट ब्लेसिंग दे वॉन्ट न्यू हाऊस विमेन वॉन्ट फ्रीडम गर्ल्स वॉन्ट न्यू ड्रेसेस बॉईज वॉन्ट प्लेग्राऊंड। तर या बेसिक सेंटेन्सेसचा वापर करून आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये फ्लुएन्सी आणायची आहे। तर सुरुवात इथूनच करावी लागेल। जर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलची इंग्लिश लँग्वेज शिकायची असेल
तर आधी बेसिकपासूनच आपल्याला सुरुवात करायला हवी. फ्रेंड्स, या बेसिक सेंटेन्सेसचा वापर करून आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी आणायची आहे. सो कीप प्रॅक्टिसिंग.